पुढचे लर्न नाही केले? ठीक आहे चला. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. गुड इवनिंग मैम। गुड इवनिंग। गुड गुड इव्हनिंग. इवनिंग मैम। गुड गुड इव्हनिंग बेटा. इवनिंग मैम। गुड इव्हनिंग. आतापर्यंत शिकवलेल्या मध्ये काही कोणाला डिफिकल्टी आहे का? नो मैम। नो मैम। नो मैम। नो मैम। हॅलो. बाकीचे मुलं जॉईन झाले मॅडम. मैम। हो का? असं का होतं? मैम। एक मिनिट हा. मी तुम्हाला परत शेअर करते. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण पुढचे घेणार आहे. आता रिव्हिजन नाही. नंबर अँड न्यूमरिक सिस्टम आपण लेसन स्टार्ट केलं होतं. आपण काय काय शिकलो होतो? प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट, नंतर इव्हन नंबर, ऑड नंबर, प्रेसिडिंग नंबर, सक्सिडिंग नंबर, नंतर प्राईम नंबर, नंतर कंपोजिट नंबर शिकलो होतो आपण, नंतर प्राईम नंबर फ्रॉम 1 to 100, नंतर को प्राईम नंबर शिकलो होतो, नंतर ट्विन प्राईम नंबर, किती ट्विन प्राईम नंबर आहे हे शिकलो होतं. आणि काल आपण शिकलो होतो इन एनी ग्रेटेस्ट नंबर एव्हरी डिजिट इज 9. म्हणजे ग्रेटेस्ट 1 डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट नंबर कसे बनवतात ते शिकलो होतो. आणि स्मॉलेस्ट पण शिकलो होतो. स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कसं बनवायचं, स्मॉलेस्ट 3 डिजिट कसं बनवायचं, 4 डिजिट कसं बनवायचं हे शिकलो होतं. ओके. इथपर्यंत कोणाला डिफिकल्टी आहे का? मेसेज करा चॅटबॉक्स मध्ये मला. ओके चला. नो मॅम. आता पुढचे. आणि हा पण झाला होता मला असं वाटतं. ठीक आहे. लिहायची घाई कोणी करू नका. आपण सगळ्यात शेवटी तुम्हाला मी 10 मिनिट्स देणार आहे. जेवढं पण शिकवलं आहे, जेवढं पण तुम्हाला मी टीच केलं आहे, तुम्हाला सगळं शेवटी लिहायचंय. आता कोणी लिहायचं नाही. आता फक्त कॉन्सन्ट्रेशन आहे. तुम्हाला काय करायचं आहे? जे मी शिकवत आहे ते बघायचं आहे. ओके. ठीक आहे. चालेल. चला. थोडंसं एक मागचं बघू आपण. फॉर्मिंग नंबर ऍज डायरेक्टेड. इट मीन्स एव्हरी ग्रेटेस्ट नंबर एव्हरी डिजिट इज 9, है ना. 2 डिजिट नंबर काय येईल? ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर इज 999, है ना. ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर इज 999. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर इज 9999. आणि ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर इज 1 2 3 4 5. असं राहणार आहे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? In a particular smaller number, the first digit on the left is 1 and the remaining digits are 9. स्मॉलर नंबर जर आपला बनवायचा असेल तर 0 1 नाही, आपण 1 0 10 हा 2 डिजिट, 1 0 0 हा जरा 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबर, है ना. 1000 हा झाला 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे. नंतर आपण हे पण शिकलो होतो काल. टू फॉर्म द ग्रेटेस्ट नंबर युजिंग ऑल द डिजिट्स ओनली वन्स, राईट द डिजिट इन द डिसेंडिंग ऑर्डर. जर आपल्याकडे काही आपल्याकडे असे नंबर्स आहे, त्यांनी म्हटलं युजिंग डिजिट 5 3 8 9 मेक द ग्रेटेस्ट नंबर. काय बनवायचंय? ग्रेटेस्ट नंबर बनवायचंय. कसं बनवणार ग्रेटेस्ट नंबर आपण? बघा काय करायचं, त्या नंबरला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. डिसेंडिंग म्हणजे काय? मोठ्यापासून लहान, त्याला म्हणू आपण डिसेंडिंग नंबर. ठीक आहे.
मग मोठा कोणता आहे? 9853 हा नंबर झाला आपला ग्रेटेस्ट नंबर बाय युझिंग दिस नंबर्स. ओके. जर तोच नंबर तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा असेल तर तुमच्याकडे आहे क्वेश्चन 807005 ह्या नंबरचा यूज करून तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. स्मॉलेस्ट नंबर कसं म्हणून आपण, मग तुम्ही बोलला मॅम असं लिहा 0578. तुम्ही बोलले ना मॅम स्मॉलेस्ट जेव्हा ग्रेटेस्ट बनवायचं असेल तेव्हा काय लिहायचं? डिसेंडिंग ऑर्डर लिहायचं. जेव्हा स्मॉलेस्ट बनवायचं असेल तेव्हा काय लिहायचं? असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे का? लहान पासून मोठा असंच ना. मग मॅम लहान कोण आहे याच्यामधून? सगळ्यात लहान आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट आहे 0, मग 5, मग 7, मग 8. मग हा नंबर झाला का 4 डिजिट? नाही, कारण की 0578 याला आपण कसं रीड करणार? 578. समजलं? आपल्याला जर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर बनवायचा आहे, जर आपल्याला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर बनायचा असेल तर काय करायला लागेल? लिहावं लागेल. मग मॅम काय लिहायचं? मग 0 ला नेक्स्ट नंबरकडे शिफ्ट करायचं. सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे मग? 5. त्याच्यानंतर 0, नंतर 7, नंतर 8. मुलं काय करतील मग? असं लिहायचं मॅम 5780 हा स्मॉलेस्ट नाही होणार. समजलं इथपर्यंत? आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. बघा बनवाय नंबर, स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. मेक अ स्मॉलेस्ट नंबर युजिंग फॉलोइंग डिजिट. लिहायचं नाही आहे, मी लिहायला नंतर तुम्हाला वेळ देणार आहे. आता कोणी लिहायचं नाही. ठीक आहे. सगळ्यांना हा परत सगळ्या गोष्टी लिहून घ्यायचे. मग हा एक डायरेक्ट मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर सांगा. डायरेक्ट चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर्स टाईप करा. क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 अँड दिस वन इज 5. वन टाईप करा आणि आन्सर लिहा. 2 टाईप करा आणि डायरेक्ट आन्सर लिहा. येस, नितेशचा आन्सर आला आहे. स्वराज आता जॉईन झाले का तुम्ही बेटा? रुपाली तुमची मम्मीचेच नाव आहे वाटते ना? तुमचा फोन आला होता थोड्या वेळ अगोदर. ठीक आहे. वनचा आन्सर आदेशने दिला आहे 1035. व्हेरी गुड. नेक्स्ट सेकंड नंबर अर्णवनं आन्सर दिला आहे 1258. व्हेरी गुड. थर्ड नंबरचा आन्सर सांगा मला. थर्ड इम्पॉर्टंट आहे. थर्ड सांगा. 3005 सांगा स्मॉलेस्ट नंबर. अच्छा 3010 बरोबर. नेक्स्ट फिफ्थ नंबरचा आन्सर सांगा मला. फिफ्थ नंबर 5001. लिहायची घाई करू नका, तुम्हाला नंतर वेळ देणार मी लिहायला. फक्त आता माझे क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी काय म्हणते ते ऐका. ओके. येस, व्हेरी गुड. खूप छान समीक्षा.
सगळ्यांचे आन्सर्स राईट आले आहे. ज्यांना नाही समजलं त्यांनी लक्ष द्या. ओके ओके, चला आले आन्सर मुलांचे, लक्ष द्या. काय मी तुम्हाला सांगितलं, स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आपल्याला या डिजिटचा यूज करून. ठीक आहे, कसं बनवणार आपण? येस, आता लक्ष द्या बेटा. काय येईल? पहिले 0. मॅम तुम्ही बोलले होते जर स्मॉलेस्ट नंबर बनवायचा असेल तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये नंबरच लिहायचं, डिजिट्स लिहायचं. मग जर मी लिहिलं 0, मग 1 येईल, मग 3 येईल, मग 5 येईल. हा 4 डिजिट नाही बनणार. हे बनणार 4 डिजिट नाही बनणार. ठीक आहे, काय येईल मग? 1 0 3 5 असं बनवावं लागेल. हा 0 ला सेकंड नंबर मध्ये शिफ्ट करायचं. ठीक आहे, या 0 ला सेकंड नंबर मध्ये शिफ्ट करायचं. इथे बघा 1 2 5 8. ओके, इथे बघा हे डायरेक्ट 8 आहे, 3 0 0 5. नेक्स्ट इथे स्मॉलेस्ट नंबर 2, नंतर 3, नंतर 5, नंतर 8. नेक्स्ट इथे स्मॉलेस्ट नंबर 0 0 1 आणि 5 असं येईल का? नाही, 1 0 0 5. ओके, समजलं इथपर्यंत? ठीक आहे, चालेल. नेक्स्ट, आता परत टू फ्रॉम द ग्रेटेस्ट and the smallest number by the repeating the following digit. आता आपण डिजिट्स गिवन होते, आपण स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर बनवलं. आता क्वेश्चन काय आहे? टू फ्रॉम द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर. आपल्याला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे बाय रिपीट द डिजिट्स. गिवन डिजिटचा यूज करून स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट. चला बघा, लक्ष द्या. इन ऑर्डर टू फॉर्म द ग्रेटेस्ट नंबर, जर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर बनवायचा असेल, युजिंग द डिजिट गिवन डिजिट, राईट द डिजिट इन द डिसेंडिंग ऑर्डर. त्या डिजिटला काय करायचं? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. रिपीटिंग द ग्रेटेस्ट डिजिट, आणि जो नंबर ग्रेटेस्ट असेल त्या नंबरला रिपीट करायचं. मी समजून सांगते, लक्ष द्या, लिसन केअरफुली. हे बघा, द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर युजिंग, मला काय करायचंय? ग्रेटेस्ट 5 digit number using 3, 5, 0. ठीक आहे, कसं बनवणार चेक करा. मला म्हटलं होतं मी 5 डिजिट बनवायचं, हे 1 2 3. मॅम आता तर इथे फक्त 3च डिजिट आहे, मग त्याच्यापासून 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर कसा बनवणार? तर काय करावं लागेल? लक्ष द्या. पहिले आपण त्या नंबरला लिहून घेऊ, 1 2 3 4 5. स्टार्टिंग मध्ये तुम्हाला मी समजून सांगत आहे म्हणून मी असं लिहितं डिजिट व्हॅल्यूज. ठीक आहे, सगळ्यात मोठा नंबर आहे 5. नेक्स्ट 3 आणि 0. 3 आणि 0 इथे लास्ट मध्ये येईल, आणि जो नंबर ग्रेटेस्ट राहील त्याला रिपीट करावं लागेल. समजलं? अजून एक्झाम्पल बघू आपण. ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर युजिंग, हाच क्वेश्चन आहे, तसं लिहायचं. 8 1. काय करावं लागेल? जे नंबर ग्रेटेस्ट आहे त्याला काय करावं लागेल? रिपीट करावं लागेल. हे झाले 2 डिजिट, हा 3 डिजिट, नंतर 2 आणि 1. नेक्स्ट परत 1 0 7. कसं बनवू? लक्ष द्या. पहिले 7 येईल, नंतर 1 आणि 0, हे झाले 3 डिजिट. ग्रेटेस्ट बनवायचं म्हणून काय करावं लागेल? ग्रेटेस्ट नंबरला रिपीट करावं लागेल. 1 2 3 4 5. ओके, नेक्स्ट 2 0 3. कसं बनवावं लागेल? ग्रेटेस्ट नंबरला रिपीट करावं लागेल. पहिले लिहून घ्या, सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर 3 आहे, 3 येईल 2 टाइम्स, मग हा 2 आणि 0 लास्ट मध्ये, आणि आपल्याला 5 डिजिट बनवायचं म्हणून इथे येईल 3. ओके, अजून बघा, ग्रेटेस्ट कोण आहे? 5. इट मीन्स 5 ला आपल्याला किती टाइम्स करावं लागेल? 2 टाइम्स, 3 टाइम्स, 2 आणि 0. समजलं इथपर्यंत? कोणाला काही डिफिकल्टी आहे का? कोणाला काही डिफिकल्टी आहे का? येस. नेक्स्ट आहे इन ऑर्डर टू फॉर्म
In order to form the smallest number using the given digit, the digit in ascending order, repeating the smallest digit. Same process. तुम्हाला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा युजिंग 723. हे बघा एक्झाम्पल आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर using digits. बघा पहिला डिजिट आहे 723. सेकंड आहे 523. थर्ड क्वेश्चन आहे 80810. फोर्थ आहे 672. करा सॉल्व. सांगा मला आन्सर्स. स्मॉलेस्ट बनवायचंय. स्मॉलेस्ट साठी काय करावं लागेल? स्मॉलेस्ट नंबरला रिपीट करावं लागेल. अजून काय? बघा आपल्याला 5 डिजिट बनवायचंय म्हणून 1 2 3 4 5 डिजिट पाहिजे. स्मॉलेस्ट कोण आहे? 2 आणि 3 आणि 7. 3 आणि 7 लास्ट मध्ये येईल म्हणून आपल्याला 2 ला किती टाइम्स रिपीट करावं लागेल? 2 टाइम्स. इथे बघा इथे पण 2 आहे. हे झालं किती टाइम्स रिपीट होईल? 3 टाइम्स. मग 3 आणि 5. इथे बघा आता मॅम सगळ्यात स्मॉलेस्ट 0 आहे मग 0 लिहा. 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5. मग 0 लिहा मॅम. मग शेवटी 1 लिहा आणि 8 लिहा आणि 0 ला रिपीट करा. असं येईल का? सांगा मला ह्याचा आन्सर. सांगा मला याचा आन्सर. असं येईल का हा क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर सांगा. येस व्हेरी गुड आदेश. हा जर नंबर जर आपण कन्सिडर केला तर हा कोणती डिजिट होईल? 2 डिजिट नंबर होईल. ठीक आहे. व्हेरी गुड आदेश. जर मी हा नंबर कन्सिडर केला तर हा नंबर काय होईल? 2 डिजिट. नंबरच्या आधी जर 0 असेल, नंबरच्या पहिले जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू नसते. मग मॅम कसं बनवायचं? काय नाही 1 लिहा आणि 0 रिपीट करावं लागेल आपल्याला. 0 1 2 आणि 8. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? नेक्स्ट हा वाला आन्सर सांगा बेटा. 4th नंबरचा. 4th नंबरचा आन्सर नितेशजी. आपल्याला स्मॉलेस्ट बनवायचा आहे. मानस मला आन्सर आले स्टुडंटचे. मॅडम 1 बघा म्हणून मी एक्झाम्पल तुम्हाला 1 मुलांचे असे एक्झाम्पल्स आन्सर आले मला. ओके तर हे तुमचा आन्सर चुकला. ओके आदेश नंतर मानस आन्सर चुकलं बेटा. आदेश नितेशजी तुमचं पण चुकलं. लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4 चे आन्सर्स रॉंग झाले आहे. चेक करा. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की बघा क्वेश्चन काय आहे? 0 0 0 1 8. ओके हे ते येणार नाही. पासूनचे 8 1 0. ओके आता नेक्स्ट मुलांनी काय केलं आहे? 1 1 1 8 0. हा कसं पॉसिबल आहे बेटा? मी तुम्हाला काय म्हटलं होतं? स्मॉलेस्ट नंबर जे असेल त्याला रिपीट करायचे आपल्याला. ठीक आहे. आता इथे स्मॉलेस्ट नंबर 0 आहे. 0 आहे तर मी स्मॉलेस्ट नंबर रिपीट केलं तर किती येईल आन्सर? 0 0 0 1 8. हा चुकत आहे आपला. ठीक आहे. इथे स्मॉलेस्ट नंबर जरी 0 असेल तर आपण 0 ला समोर लिहू शकत नाही. म्हणून मी काय केलं? काय लिहिलं? 1 लिहिलं. आता माझा स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? 1 आहे की 0 आहे? माझा स्मॉलेस्ट नंबर आता 0 आहे म्हणून मी 0 ला रिपीट करणार आहे. कळलं का?
नंतर 8 येईल. समजलं? याचा आन्सर असं येणार आहे, हे येणार नाही. ओके. आता बघा, तुम्ही तुम्ही जे आन्सर दिले आपण त्याच्यामधून बघू. ठीक आहे. स्टार्टिंगला 1180 हा आन्सर एक आला आहे. ठीक आहे. मला सांगा 1180 स्मॉलेस्ट आहे की 1000 1008 स्मॉलेस्ट आहे? कोणतं स्मॉलेस्ट आहे? या दोन पैकी स्मॉलेस्ट कोणता आहे सांगा. येस, 1008 स्मॉलेस्ट आहे. तुम्ही कसं काय आन्सर दिला मला 1180? 11,180 कसा आन्सर येईल? 10,008 येईल ना. आता कोणाला डिफिकल्टी आहे मला विचारा. येस नितेशजी, काय समजलं नाही बेटा, विचार. मॅम समजलं. समजलं? काय होतं, चुकलं, कळलं का? आपलं मी तुम्हाला म्हणून म्हटलं घाई करू नका क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या वेळेस, खूप कॉन्सन्ट्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. बघा आपलं क्वेश्चन काय होतं, 8,1,0 या डिजिट पासून आपल्याला 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. काय बनवायचं आहे? या डिजिट पासून आपल्याला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. ओके. तर याच्यामध्ये कसं सॉल्व्ह करावं लागेल? मी 1,00,81 असं लिहू शकणार नाही, बरोबर? हे बघा काय येईल, 000018 हा आपला क्वेश्चन आहे. तर मी या नंबरला 00018 असं लिहू शकणार नाही, कारण की हे काय होईल, 2 डिजिट नंबर. मग मॅम कसं लिहावं लागेल? मग बघा मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही काय करा, स्मॉलेस्ट नंबर लिहा. ठीक आहे. कसं लिहावं लागेल चेक करा. स्मॉलेस्ट नंबर काय आहे मग आता, 1 आहे, मग 1 ला लिहिलं. मग तुम्ही काय केलं, 1 स्मॉलेस्ट नंबर त्याला रिपीट केलं, 11180, बरोबर. पण हा तुमचं चुकलं. का बरं? जरी 1 स्मॉल आपण 0 स्मॉलेस्ट नंबर आपलं 0 होतं. ठीक आहे. आपला स्मॉलेस्ट नंबर 0 होतं. जर आपण 0 ला 3 टाइम्स लिहिलं तर ते आपलं रॉंग होणार, कारण की 00018 इट मीन्स त्याचा मिनिंग काय होते, तो नंबर 18 आहे फक्त. तर मी काय केलं, 1 लिहिलं समोर. आता 1 लिहिल्यानंतर नेक्स्ट नंबर काय आहे माझा, 0. 1 स्मॉलेस्ट नंबर आहे की 0 स्मॉलेस्ट नंबर आहे? 0 स्मॉलेस्ट नंबर आहे, म्हणून मी 0 ला रिपीट करणार आहे आणि 8 लिहिणार आहे. हे येईल माझा आन्सर. हा स्मॉलेस्ट आहे. ठीक आहे. कोणाला काही डिफिकल्टी आहे का? रेज युअर हँड. आहे काही डिफिकल्टी? क्वेश्चन नंबर 3 मध्ये समज सगळ्यांना? हे बघा लिहिलं येते, इफ झिरो इज अ if 0 is a given digit, it should be second from the left. It should be repeat. त्याला आपण रिपीट करू शकतो. समजलं? एक्झाम्पल खाली बघा एक. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर युझिंग डिजिट. डिजिट काय आपल्याकडे 0307. याच्यापासून आपल्याला स्मॉलेस्ट 6 डिजिट किती, 6 डिजिट बनवा. कसं येईल, 000037 असं येणार नाही. कसं येणार मग मॅम, 30. आता इथे बघा 307. ओके. स्मॉलेस्ट कोण आहे, 3 आहे. बट 3 नंतर स्मॉलेस्ट नंबर आपलं पहिले स्मॉलेस्ट नंबर 0 होतं, पण 0000037 त्याचं मिनिंग फक्त 37 हा 2 डिजिट होईल. आपल्याला 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. मग रिपीट काय करावं लागेल, स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे. 0 किती वेळा, 1 2 3 1 2 3 4 5 आणि हा 7. दिस वन इज स्मॉलेस्ट नंबर. समजलं सगळ्यांना इथपर्यंत?
ओके. काही प्रॉब्लेम नाही. सॉरी काही बोलू नका बेटा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मला डिफिकल्टी विचारा. ठीक आहे. सॉरी कशाला? चुकलं तर चुकलं, शिकायलाच आलो आपण इथे. अजून कोणाला काय समजले मला विचारा. इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे का? लिहायची घाई करू नका, मी तुम्हाला लिहायला वेगळा वेळ टाइम देणार आहे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत मेसेज करा मला चॅटबॉक्स मध्ये. कोणाला काही डिफिकल्टी आहे का? येस. येस सर. कोणाला काही डिफिकल्टी आहे का? नो. अर्णव, आदेश, डिफिकल्टी नाहीये. ओके. बाकीचे स्टुडंट्स, आराधना समजलं ना? ओके. नेक्स्ट. इथे लक्ष द्या. देअर आर 10 वन डिजिट नंबर 0 ते 9. ठीक आहे. 0 to 9 पर्यंत किती नंबर्स आहे? 10 डिजिट्स. कोणते कोणते सांगा? देअर आर टोटल 10 वन डिजिट नंबर्स फ्रॉम 0 to 9. 0 to 9 पासून तर किती डिजिट आहे? 10 नंबर्स आहे. सांगा कोणते कोणते आहे? सांगू शकतो कोणी? येस समीक्षा, बोला बेटा. येस समीक्षा. कोणते कोणते 0, नंबर्स? हा. 0, 1, 2, 0, 1, 2, 3, 4, 4, 5. हा. 6, हा. 6, 7, 7, 8, 8, 9. 9. 10 पण येईल का? No. कारण की हे 2 डिजिट होईल. बरोबर. आपल्याला 1 डिजिट विचारलंय त्यांनी. बरोबर. 0 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर किती नंबर्स आहे? 10 नंबर्स आहे. कशामध्ये? 1 डिजिट नंबर्स मध्ये. ओके. नेक्स्ट. देअर आर 90 टू डिजिट नंबर्स फ्रॉम 10 to 99. किती नंबर्स आहे? 19. मग कसं? 10 पासून 10, 11, 12, 13 अप टू कुठपर्यंत? 98, 99. बरोबर. किती नंबर्स आहे? 2 डिजिट 90. ओके. देअर आर 900 थ्री डिजिट नंबर. 900 थ्री डिजिट नंबर कुठून? 101, सॉरी 100, 101 असं करता 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 998 अँड 999. किती नंबर्स आहे थ्री डिजिट? 900. देअर आर 9000. किती? 9000 फोर डिजिट आहे. कुठून? 1000 टू 9999. बघा. 1000. बरोबर. 1001, 1002 असं करता करता कुठपर्यंत? 9998, 9999. तुम्हाला IMP आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? की किती नंबर्स आहे? देअर आर वन डिजिट किती नंबर्स आहे? 10. टू डिजिट किती आहे? 90. थ्री डिजिट किती आहे? 900. फोर डिजिट किती आहे? 9000. ओके. समजलं इथपर्यंत? समजलं? समीक्षा? एवढे नंबर्स आहे. तुम्हाला लिहायची गरज काही नाही आहे. पण हे लक्षात असू द्या, तुम्हाला फिलिंग द ब्लँक मध्ये येईल. काय येईल? देअर आर 10 नंबर्स. देअर आर 10 नंबर वन डिजिट नंबर. है ना? देअर आर 100, so 90. There are 90 two-digit number. There are 900 three-digit number. There are 9000
4 डिजिट नंबर. बरोबर. कुठून 0 to 9. आपले एक्झाम्पल सुरू होणार आहे आता उद्यापासून. हा झालं, बेसिक संपलं. सगळे पॉइंट मी तुम्हाला खूप छान एक्सप्लेन केले आहे. ज्यांना समजलं नसेल त्यांनी रेकॉर्डेड लेक्चर्स बघा. जर रेकॉर्ड लेक्चर मध्ये पण काही डिफिकल्टी असेल, मॅम मला हा डे वाईज टाकलाय मी, तर बघून घ्या. मॅम मला या डेचा हा वाला स्लाइड समजली नाही, स्क्रीनशॉट काढा मला व्हॉट्सअपला टाका. ठीक आहे. समजले इथपर्यंत असे नंबर्स आहे. ओके. नेक्स्ट. इफ वी कन्सिडर द नंबर फ्रॉम 1 to 100. जर आपण कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं, 1 पासून तर 100 पर्यंत. आपलं एक्झाम्पल आज सुरू होणार आहे वाटते. इफ वी कन्सिडर नंबर फ्रॉम इफ वी कन्सिडर द नंबर, जर आपण नंबर कन्सिडर केला, काय कन्सिडर केला, 1 to 100 पर्यंत डिजिट फ्रॉम 0 to 9 ऑकर्स. किती वेळा ऑकर्स होणार बघा. डिजिट नंबर ऑफ टाइम्स. 0 येते किती टाइम्स, 11 टाइम्स. ओके. ओके, इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी आहे का, ते सांगतो तुम्हाला मी नंतर.